वाशिम जिल्ह्यातील एडशी येथे नारी शक्तीचा सन्मान करत वधू पित्यानं आपल्या लाडक्या लेकीसाठी वाटेल तशी तयारी दाखवत चक्क त्यांनी लग्नात मुलीची घोड्यावरून साजशृंगार करत गावातून मिरवणूक काढून आदर्श निर्माण केला। वाशिम जिल्ह्यातील एडशी येथील शेतकरी बंडूभाऊ चक्रनारायण यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे। मुलींचे संगोपन करताना त्यांनी कधीही मुला-मुलींमध्ये भेदभाव केला नाही। नकोशांना लेक माझी लाडकी म्हणत बंडूभाऊंनी फुलाप्रमाणे जपत 3 मुलींवर चांगले संस्कार घडवले। मोठी मुलगी पल्लवीसह 2 मुलींना स्वतंत्र रूमची व्यवस्था करून रूम मध्ये एसी बसवलाय। नंदिनी बंडूभाऊ चक्रनारायण, राहणार एडशी, आणि माझ्या ताईबद्दल मला खूप अभिमान आहे आणि बाबाबद्दल भी। आणि त्यांनी घोड्यावर वरात काढली, यांना खूप आनंद झाला आम्हाला सर्वांना। आणि लहानपणापासून आमचे बाबा आमचा खूप लाड करतात, जे मुलांना भेटत नाही ते सर्व आम्हाला देतात आणि लहानपणापासून खूप चांगलं वागवलं त्यांनी आम्हाला, त्याबद्दल आम्हाला खूप आदर्श आहे त्यांचा। आणि मला एवढंच सांगायचं आहे की जसे माझे पप्पा आम्हाला वागवतात आणि दुसरे आई वडील आहेत आणि त्यांना भी त्यांच्या मुलीबद्दल आदर्श वाटावा आणि त्यांनी सर्वांनी असंच लहानपणापासून जसं आमच्या पप्पांनी आमच्याबद्दल केलं आणि तसे सर्व वडिलांनी त्यांच्या मुलीसाठी करावे। लाडक्या लेकीचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात केलं। हळदीच्या दुसऱ्या दिवशी वराची वरात काढण्याची एडशीची परंपरा असताना त्यांनी परंपरेला फाटा देत पल्लवीची लग्नाच्या आदल्या दिवशी घोड्यावरून मिरवणूक काढून नारी शक्तीचा सन्मान केला। वाशिम जिल्ह्यात नवा पायंडा पाडला। चक्रनारायण, माझं गाव एडशी आहे। मुलीबद्दल जे जगाचं मत आहे आगळं वेगळं की मुलगी झाल्याच्या नंतर तिचा खर्च वाढतो, बाकीचे विषय वाढतात, हे ते सगळं आम्ही असा कुठलाच विषय वगैरे घेतला नाही। आम्हाला मुली जरी झाल्या, समजा मला 3 मुली आहेत आणि माझी एक इच्छा होती की जे लोक भ्रूणहत्या वगैरे करतात हे ते सगळं वगैरे करतात तर मला नकोसं होतं। तर माझ्या मुलीसाठी मला कसं जसं वरात वगैरे काढायची किंवा तिचे काही जे लाड करायचे ते मला पूर्ण करायचे होते। आणि माझ्या मुलीच्या लग्नात मी अक्षरशः माझ्या मुलीची वरात वगैरे काढलेली आहे आणि ज्या पद्धतीनं माझं लग्न करायचं होतं मुलीचं त्या पद्धतीनं मी चांगल्या पद्धतीनं लग्न वगैरे केलं आणि मुलीला मला जे आदर्शवत सन्मान द्यायचा होता तो सन्मान दिला। आणि हा सन्मान मीच नाही, मुलीचे वडील म्हणूनच तो दुसऱ्या लोकांनी सुद्धा हा आदर्शवत सन्मान मुलीला दिला पाहिजे आणि हा आदर्श लोकांनी सुद्धा घेतला पाहिजे। मला असं वाटायचं की लोक मुलाची जशी वरात वगैरे काढतात तशीच माझ्या मुलीची सुद्धा वरात निघाव, कारण मुलगी मुलापेक्षा कुठेच कमी नाही आणि ही वरात वगैरे चांगल्या पद्धतीनं काढायची। आणि मी माझ्या लग्नपत्रिकेमध्ये छापून लिहिलं होतं की मुलीची वरात वगैरे ही 8 तारखेला निघणार आहे। त्याच्यानुसार जे आपल्या पंचकृषीतील लोक वगैरे कमीत कमी 5,500 ते 7,000 लोकांपर्यंत असं म्हणा की वरातीला जमलेली मंडळी वगैरे तिथं वरातीला हजर होती मुलीच्या। आणि चांगल्या पद्धतीनं मी घोड्यावर माझ्या मुलीची वरात वगैरे काढून एक आदर्श मला जे लोकांसमोर ठेवायचा होता की मुलांचीच वरात निघते असं नाही, मुलींची सुद्धा आईवडिलांनी वरात काढाव आणि मला मुलींची वरात चांगल्या पद्धतीनं काढायची होती आणि मी काढली सुद्धा। दीपमाला बंडूभाऊ चक्रनारायण हे माझं नाव आहे आणि गाव एडशी आहे। मी मुली आणि मुलाबद्दल काहीच आम्ही भेदभाव करत नाही आणि मला 3 मुली आहेत। जसे मुलाचे आई वडील हे करतात तसेच मी लहानपणापासून मुलाप्रमाणेच आम्ही तिला आदर्श दिले आणि जोपासलं। आम्ही मुलीची वरात काढली तिच्या पप्पाने आणि मुलाप्रमाणेच मुलीची बी आम्ही वरात काढली आणि तिचा सन्मान केला। जसे मुलाचा सन्मान करतात तसेच आम्ही मुलीचा भी सन्मान केला। आम्हाला मुला आणि मुलीबद्दल काहीच भेदभाव नाही, आम्हाला मुलासारखीच आमच्या 3 मुली आहेत। पल्लवीचा विवाह मालेगाव तालुक्यातील निलेश कांबळे शिक्षक यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला। वधूची घोड्यावरून मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांसह पाहुण्या मंडळींनी एकच गर्दी केली।
प्रतिनिधी विनोद तायडे, NTV न्यूज मराठी, वाशिम।